स्ट्राइकेड बॉडी पहिला चेंडू पहिल्या चेंडूला गॅप मध्ये धाडलंय पहिला चेंडू निघतोय क्षेत्ररक्षक येईल एक सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट केली जाईल आणि 2 धाबा इथे ऍड केल्या जातील धाबा झाले त्या मात्र 2 एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं तर सिक्तीज दहीदर बॅटर रवी म्हात्रे यांचा आणि या पहिल्याच बॉलवरती 2 झालं एक्स्ट्रा कव्हर मध्ये या बॉलला फक्त सॉफ्ट हँडने केलं आणि त्याच्यानंतर चांगली सुरुवात मी म्हणेन विनोद सर ज्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय परंतु तितक्यात लाजवाब बॉलच्या क्षणापर्यंत टप्प्यापर्यंत गेलं त्या बॉलला खरं तर कॅरी केला निश्चितच पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या हाफ ट्रॅकर चेंडूला दिले उंची आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि तिथे मात्र वॉर्निंग देखील दिली आडाव सरांच्या माध्यमातून आणि आपण जर पाहिलं ना तर डंका वाजते महाबळेश्वर चॅम्पियन लीगची डंका वाजते अशोकदादा सकपाळ या नावाची प्रदीपदादा सकपाळ विशालदादा सकपाळ या त्रिमूर्तीची चर्चा खूप झाली या स्पर्धेची आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल येथे धावा झाल्या त्या मात्र सिंगलच्या माध्यमातून 3 पहिला बॉल टॉट आला होता थोडासा बाउन्स आपण अधिक पाहिला परंतु हा बॉल खरं तर रडार मध्ये होता आणि त्याच्यानंतर आपण लेट कटचा फटका अगदी हलक्या हाताने खेळला गेला आणि त्याच्यानंतर ऑन साईडला खरं तर टर्न करत असताना या बॉलवरती एकच मिळते P1चं एकच षटक असणार आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा जमणं हा महत्वाचा इम्पॅक्ट रोल खरं तर या दोन्ही बॅटरला करायचा आहे क्षितिज मोरे टेनिस बॉल विश्वातील एक आणखीन एक दमदार खेळाडू व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं KSK मधून देखील आपण बऱ्याचदा त्याला चांगला फॉर्म करताना पाहायला मिळतोय परंतु आता या वेळेला आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉईंटवरती खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कड घेतली गेली आपण पाहतो एक सिंगलनी धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत परंतु सफलता मिळत नाहीये आणि सफल होण्यासाठी कंबार कसावी लागेल चांगली बॉलिंग सध्या मी म्हणेन अजय शेलारची यावेळेस विकेट करायचा होता परंतु बॉल टप्पा पडत थोडासा खाली राहिलाय आणखीन घेते डॉट 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 बॉल आहे म्हणजे 5 बॉलच्या पाठीमागे 4 सध्या धावा दिल्यात आणि मी म्हणेन अजय शेलार सध्या करतोय वार मिळेल नाही विकेट परंतु चांगली बॉलिंग अगदी व्यासपीठावरती उपस्थित आमचे संपूर्ण मान्यवर अर्थातच माजी सरपंच खांबिल चोरगेचे सन्माननीय आदरणीय संतोषजी कदम साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित वॉर्ड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे कोपरखेरणेचे सन्माननीय आदरणीय संतोषजी कदम साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय सुभाषजी सुतार साहेब याही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो तुमच्या सर्वांचं निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत थँक्यू सो मच जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे सर्वांचं मान्यवरांचं आपण पाहतोय अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग त्यांच्यावरती असलेलं प्रेम उमेश सर बरीचशी मान्यवर मंडळी आपण पाहतोय 4 दिवसापासून हजेरी लावली जाते मोठं व्हायला ओळख नव्हे तर कुठल्याही तराजूत मोजताना येणारी गोष्ट म्हणजे माणुसकी हवी असते ती माणुसकी आमच्या अशोकदादा सकपाळ यांच्या खिशात आहे ती माणुसकी आमच्या अशोकदादा सकपाळ यांच्या हृदयात आहे ती माणुसकी आमच्या अशोकदादा सकपाळ विशालदादा सकपाळ प्रदीपदादा सकपाळ या त्रिमूर्तीमध्ये आहे ब्रह्मा विष्णू महेशाची त्रिमूर्ती जोडी अर्थातच या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि आपल्या महाबळेश्वरचं नाव अरेवानोलीचं नाव मात्र 4 लावण्याचा प्रयत्न केला आहे पहिला प्रश्न पडतो प्रेक्षक मायबाप वर्गाला अशोकदादा सकपाळ म्हणजे कोण अशोकदादा सकपाळ म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व अशोकदादा सकपाळ म्हणजे खिशातून पुढे सरसावणारं एक पात्र आणि अशोकदादा सकपाळ म्हणजे दर्यादिली सागर असलेला एक समुद्र आणि त्या समुद्राच्या माध्यमातून भरवलेली स्पर्धा अर्थातच महाबळेश्वर चॅम्पियन लीग अहरे वानवली गांव ज्या गाँव अशोकदादा सकपाल घरामधून सोने का धुआं निकलता है इस घर से यानी कि अशोकदादा सकपाल के घर से सोने का धुआं निकलता है और उस सोने के धुएं के निकलते हुए घर में पैदा हुआ है अशोकदादा सकपाल यानी कि आदरणीय अशोकदादा सकपाल और पूरा परिवार चाहूया पुढे एकदा मॅचकडे चांगले मॅच इथे रंगले गेली आहे एका ओव्हरच्या पाठीमागे 8 धावा जमवल्या गेल्या स्ट्राइक एंडला सिक्तीज मोरी असणार आहेत बॉलर तयार सतीशनच पहिलाच बॉल लावून अपील केले परंतु या विश्वासला खरं तर या अपीलला विश्वास कमी आहे खरं तर विनोद सर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये खरं तर वकील देखील अपील करतात आणि त्याच पद्धतीनं खरं तर ऑर्डर असे म्हटले जातात परंतु हा बॉल आला डॉट चांगली गोलंदाजी डॉट चेंडू आलाय आणि सेकंड षटक आपण पाहतोय सतीश सणाचा जबरदस्त क्रिकेटर ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू पाहायला मिळतोय चाणक्य ती डायरेक्ट हिटचा प्रयत्न हिंदी भाषेमध्ये म्हटलं जातं बाल 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 बच गए उमेश सर आणि धावाची संधी गमावली आणि ती संधी मैदानाच्या आतमध्ये आली होती आलेली संधी कधी घ्या
कारण संधीचं सोनं करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आतापर्यंत खरं तर आपण पाहिलं तर परी 11 टीमचा प्लस पॉईंट राहिला. कोणता विकेटचा पतन नाहीये. क्षितिज मोरेला आपण पाहतोय, रवी महात्रे यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सध्या. त्यावेळेस थोडासा ऑस्टमच्या बाहेर परंतु हा देखील बॉल डॉट आला. सध्या परी 11 टीम सध्या संकटामध्ये आहे. या मॅच मध्ये, या इनिंग्स मध्ये परी 11 टीम साठी संकट म्हणजे कोण बनणार आहे हे देखील महत्वाचं आहे. नक्कीच आपण पाहतोय, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. सकाराम शेठ कदम यांची आपण पाहतोय परी 11 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाबा झाल्या त्या फक्त 9 धावा. रवी म्हात्रे सायकेडवरती 6 चेंडू खेळलाय 7 धावसंख्येवरती. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला सतीश सनास आपण पाहू शकाल. एक दर्जेदार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग यावेळेस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय परंतु हा पकडलाय झेल. मेहंदी रन लागती है सुखने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. पहिला धक्का लागत असताना परी 11 टीमला बॅटर बाद होतील. निश्चितच आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पडझड सुरू आहे, पडझड सुरू आहे, दमकम सुरू आहे. कारण ही मोठी स्पर्धा खेळतोय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावायचं आहे. तुम्हाला तुमच्यातलं टॅलेंट दाखवावं लागेल, तुमची दम दाखवावा लागेल. 10 का दम, जिसमें दम वही बाजीराव सिंघम. जिसमें है दम उसी के कहते दोस्तों बिल्कुल बाजीराव सिंघम. कोण बनेल आता माझी सटकली आली रे आली आता माझी बारी आली हे सध्या सतीश सण सांगताना. परंतु आता बॅटिंग साठी अक्षय पाटील, अलिबागचा मोन्या म्हणजे आमच्या हिकुडचा पेनचा मोन्या सध्या बॅटिंग साठी रायगडचा मोन्या मैदानामध्ये दाखल झाला. निश्चितच बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होईल अक्षय पाटील. दुसऱ्या बाजूला क्षितिज मोरे फक्त 3 चेंडू खेळतोय. 2 धाबा जमवताना मैदानाच्या आतमध्ये. सतीश सरांचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. लाजवाब गोलंदाजी म्हणता येईल. त्याने ओळखलंय हे टायटल आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग. हे टायटल आहे अशोकदादा सकपाळचं. हे टायटल मला जिंकायचं आहे. या टायटलसाठीच तर मी मैदानात उतरलो आहे. मी माझ्या संघ मालकासाठी, मी माझ्या संघासाठी, माझ्या संघाच्या कर्णधारासाठी इथे फाईट करणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस मोरे यांचा स्ट्रोक किती आहे पाहू शकाल तुम्ही. बॉल निघून जातोय. लावचू नंबर तंबाखू, लावचू नंबर तंबाखू, चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 थप. अच्छे ठक डीजे. जबरदस्त पडलेला आहे, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती जर पाहिल्या तर या षटकरण्याशी तब्बल धाबा आल्या धावफलकावरती. 15 धाबा, 15 रन्स. चांगली बॅटिंग आणि केली बॅक टू बॅक मारण्याचा प्रयत्न केला परंतु गॅप मध्ये बॉल जातोय. VC मध्ये आपण पाहिलं तसे कॉर्नर मध्ये बॉल चालला. डीप मिड विकेट मध्ये एकच सिंगल या बॉल वरती मिळते आणि बघता बघता टोटल आतापर्यंत झाले ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेटचं नुकसान टोटल झाले त्या 16 धावा. म्हणजे 8च्या सह्यासने सध्या आपण रन रेट पाहिला तर सध्या परंतु 8 से काम नाही चलेगा. या मॅच मध्ये जिंकायचं आहे, एक चांगला फायटिंग टोटल ठेवायचा आहे तर 40, 45 किंवा 50 ह्या धावा हव्यात. निश्चितच आपण पाहतोय मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये मोठे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण व्यासपीठ देखील भरगच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन आणि नियोजन निहाल ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जर आपण पाहिलं ना तर भाग्यविधाते म्हटलं तरी चालेल. अशोकदादा सकपाळ आपण पाहतो त्यांची संपूर्ण फॅमिली आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. आपण पाहू शकाल त्यांच्या सौभाग्यवती अर्थातच स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे नेतृत्व आणि मातृतुल्य असलेलं आपण जर पाहिलं तर सौभाग्यवती अशोकदादा सकपाळ साहेबांच्या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकाल. त्याच माध्यमातून भूमीला आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत व आभार. मनाच्या अंतर्गणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत व आभार. कारण असं म्हटलं जातं ना की ही स्त्री म्हणजेच आई आणि स्त्री म्हणजेच सर्व काही. आणि त्याच सौभाग्यवती आज आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. अशोकदादा सकपाळ यांची जी कार्याची प्रचिती आहे त्या आपल्या स्वतःच्या नयन कटाक्षाने पाहताना नक्कीच त्यांना अभिमान वाटत असेल, स्वाभिमान वाटत असेल की काहीतरी चांगलं काम आमच्या फॅमिलीच्या माध्यमातून केलं जात आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीने आतापर्यंत आपण धावा पाहतोय. 16 धावा अक्षय पाटील, क्षितिज मोरे असणार आहेत. आपण पाहू तर स्ट्राईक एंडला आणि टोटल झाले ते बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुहास पवार असलेला आहेत. ऑल इंडिया आयकॉन सुहास पवार आपण बॉल ट्रॅक वरती. पहिलाच बॉल
पहिल्याच बॉल वरती उचललाय बॉल फेकून दिलाय आणि बॉल चाललाय ते सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन किती आपण पाहू शकाल बाहेर जातोय सीमा रेषेच्या तडक फडक बेधडक कडक सीमा रेषा पार. षटकार जबरदस्त बॅटिंग आणि षटकाराची धाव फलकामध्ये धाव संख्या तिथे मात्र जर आपण पाहिली स्कोर कार्ड मध्ये बाबी साबा 22 रन्स आणि एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. या वेळेला आपण पाहू शकाल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल दुसरीचा कॉलिंग केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये उमेश सर आपण पाहतोय. हे चित्र आहे ना, ही ताकद आहे या स्पर्धेची महाबळेश्वर चॅम्पियन लीगची. पर्व दुसऱ्या पर्वामध्ये घवघवीत यश निर्माण केले अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून. निहाल ग्रुपचे सर्वा अर्थातच अशोकदादा सकपाळ, विशालदादा सकपाळ, पृथ्वीदादा सकपाळ यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग होते. पुन्हा एकदा ऑन साइड ला बॉल टर्न केलाय ना शोना ना बाबू ना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज के राजो गाना काफी फेमस है उसमें डांस करती है तमन्ना. गन जाएगी टुन्ना 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 फरन्स. निश्चितच आपण पाहू शकाल 4 धावा आल्या, चौकाराला धावा झाल्या त्या 28 धावा. एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय आणि जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहू शकाल. धावा झाल्या ते मात्र 28 धावा. एफर्ट चांगला आहे, दमखम चांगली आहे, परफॉर्म चांगला आहे आणि उमेश सरांचा आवाज देखील चांगला आहे. चांगली बॅटिंग होते. यावेळेस पाहू शकाल तुम्ही ऑस्टॉनच्या लॉंग स्टॉपला चाललाय. नॉन स्टॉप इथे टन 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 बिना पायल बजे करून छम 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 सीमा पार. आणखीन एक आलेला हा षटकाराच्या नंतर दुसरा चौकार. चांगली बॅटिंग. 4 आले तरी धावा झाले ते मात्र 32 धावा, 32 रन्स. इथे मात्र आपण पाहू शकता घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कधी बॅटने 4, कधी नशिबाचा चौकार, परंतु धावा येणं खूप महत्वाचं होतोय. वार आणि पलटवार. चांगली बॅटिंग होते. पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघून जातोय. डिफेन्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत इथे 2 धाबा इथे सहज मिळते. सध्या आपण पाहिलं अक्षय पाटील गेले दाखवतोय मॅच मध्ये 7 बॉलच्या पाठीमागे 21 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु सिक्तीज मोरे आपण पाहिलं नेहमीच तर हार्ड हिटिंग बॅटर आहे आणि नेहमीच खरं तर अटॅकिंग क्रिकेट खेळत असतो. परंतु आज 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा म्हणजे संयम दाखवलाय. खरं तर आपण पाहिलं तर नाण्याच्या बाजू दोन्ही सारखे असतात आणि अक्षय पाटील मोड्या सध्या हे नाणं सध्या खणखणीत टणटणीत वाजतंय. खरं नाणं मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील 7 चेंडू आणि 21 धावा जमवताना आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर धावाची संधी देखील परंतु गमावली आहे. 7 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 संपन्न झालंय आणि धावा झाले ते धाव फलकावरती 34 धावा. 4 षटकांचं प्रत्येकाला सत्र मिळतंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं दमखम दाखवायचं, चांगला खेळ दाखवायचा आहे आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाज कधी फलंदाज, पलटवार प्रति हल्ला प्रति हल्ला, वरचढ कमीवर खालीवर, आजूबाजूला इकडे तिकडे अगल बगल सगळीकडे अशोकदादा सकपाळ अँड ब्रँड इज ब्रँड. महाबळेश्वर चॅम्पियन लीग सीझन 2 स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जबरदस्त आपण ज्या पद्धतीने आपण पाहतोय निहाळ ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 सर्व स्पर्धेचे शिल्पकार च्या खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी लोक मेहनत घेतली आहे ते खरं तर अशोकजी सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साखरी झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समुद्रात आतापर्यंत धावा झाल्या त्या 34. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि एका षटकांमध्ये किती धावा येते कुठल्या जातील हे देखील महत्वपूर्ण आहे. कारण का आघाडीचे दोन्ही फलंदाज ते लीड करण्यासाठी ॲज अ आयकॉन, एक ऑल इंडिया आयकॉन आणि एक सध्या KSK आयकॉन सिक्तीज मोरे मैदानामध्ये आहेत. 3 षटकं संपन्न झाली. धावा झाल्या त्या 34 धावा. या षटकामध्ये जर 22 धावा आल्या तर फायटिंग स्कोर होईल. अक्षय पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षितिज मोरे जो फक्त 3 चेंडू खेळलाय आणि 2 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय तो मात्र नमित पाटील. आपण 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॅटिंग साठी खरं तर सिक्तीज मोरे एक हार्ड हिटर फलंदाज. नमित पाटील बॉल ट्रॅक वरती पहिल्याच बॉलवरती उचललाय फेकलाय. बॉल चालली ते बिग टोकला इथे दमदार. पहिल्याच बॉलवरती संदेश दिलाय, पहिल्याच बॉलवरती समाचार घेतलाय आणि पहिल्याच बॉलवरती मी आहे तिथे कोणतीही कमी नाहीये. षटकार आणि षटकानंतर धाव फलकामध्ये धावा झाल्या त्या मात्र 40 धावा. बिग अँड
जबरदस्त फटका 6 धावा मिळवल्या आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षितिज मोरे आता मात्र फायर करतोय. नमित पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवलं, दसकादम दाखवतोय, जबरदस्त एफर्ट दिलाय, चांगली फायटिंग सुरू आहे, चांगला घमासान युद्ध सुरू आहे, चांगला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक ऑनचा बॉल येतो, ऑन साईडला ट्रेन केलं, लॉंगऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होते. थर्ड बॉक्स मध्ये या बॉलला अडवलं गेलंय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर विनोद सर संयम पाळगलाय. निश्चितच आपण पाहतोय स्ट्राईक रोटेटिंग स्ट्राईक चेंजिंग ज्याला म्हटलं जातं. षटकाराला त्यानंतर सिंगल मिळवली आणि धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 41 धावा, 1 विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये 3.2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टोल करायचा होता आणि तोच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये आणि अक्षय पाटील अलिबागचा मोन्या झालाय बाद. विकेट मात्र जाईल. आपण पाहतोय 41 या अंकावरती आणखीन 1 विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 आपण पाहतोय. अक्षय पाटील येतोय पॅव्हेलियन मध्ये, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल तो मात्र आपण पाहू शकाल. क्षितिज मोरे आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र आपण पाहतोय न्यू बॅटर आकाश मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. फायटिंग स्कोर करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपण पाहिलं ना तर अक्षय पाटील उर्फ मोन्या मात्र बाद झालाय. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये नेहमी तुम्हाला प्रयत्न करताना अपयश येतं, कधी यश येतं आणि त्याच माध्यमातून जेव्हा तुम्ही चांगला खेळ करताना तेव्हाच तुमचा डंका वाजत असतो. डंका वाजवण्यासाठी कांडन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली होती अक्षय पाटीलनं. आता क्षितिज मोरे त्यानंतर आलाय तो मात्र आकाश मोहिते. लेफ्ट हँड बॅटर आकाश मोहिते बॅटिंगसाठी ट्रॅव्हल झालेले आहेत. बॉलर तयार. यावेळेस पाहू शकाल ट्रॅव्हल केलं, इथे कव्हरमध्ये बॉल ढकलला गेला, डिपेस्टला कव्हरमध्ये बॉल निघून जातोय, तोपर्यंत एकच सिंगल या बॉलवरती मिळते. आतापर्यंत बॉल निसटलाय 2 डेग्याच्या मळ्यातून बॉलनं खरं तर आणि त्याच्यानंतर बघता 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 इथे 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 1 बाम 1 बाम म्हणजे 3 काम. लावा तुम्ही झेंडू बाम, डोकंदुखी तुमची पाठांदुखी आणि कंबरदुखी, त्याला तुम्ही झेंडू बाम लावा, तुम्ही त्याचं काम तो करत असतो. आणि या मॅच मध्ये क्षितिज मोरे स्ट्राईकला यायचं होतं आणि तेच काम इथे केलंय. 3 धावा जमवल्या आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. लेझी फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 44 धावा, 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ड्रोन कॅमेरा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय शूट करताना पाहू शकाल. हे यश आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं, हे यश आहे अशोकदादा सकपाळ यांचं, निहाल ग्रुपचं या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. क्षितिज मोरे ऑन स्ट्राईक. ओहो, कट करण्याचा प्रयत्न केला होता, एका बाजूने खरं तर घर सोडलं होतं नॉन स्ट्राईक एंडने आकाश मोहितेने, परंतु क्षितिज मोरे जागा सोडलं नाहीये. आलाय तो इथे डॉट बॉल. प्रेशर 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 वाढला जातोय आणि फलंदाज देखील म्हणजे सुसाईड पुढे आला आणि बाद झालाय. कमी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित सर्वांनी आदरणीय मारुती जाधव साहेब आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सर्वांनी आदरणीय नितीनजी गायकवाड साहेब आपलंही मनापासून अधिक स्वागत आहे. सर्वांनी आदरणीय सुजयजी धनावडे साहेब आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय निपाणीचे आमचे अंकुशजी उतेकर साहेब आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लो फुल टॉस बॉल, ही ते कॅचची मागणी होती, परंतु हा बॉल चांगली इथे फिल्डिंग होत असताना 2 धावा इथे सहज कंप्लीट केलेला आहे. चांगले बॅटिंग होते सध्या क्षितिज मोरेला आपण पाहत होतो आणि बघता बघता तर ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना सध्या आपण परी 11 टीम सध्या पोहोचले. 71 धावा जमवल्यात, त्या 46 धावा जमवल्या. 47 धाव्यांचं खरं तर लक्ष असणारा मॅच मध्ये नक्कीच मजा येईल चांगल्या पद्धतीनं. विनोद जे आपण सध्या हा व्यासपीठ आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. संपूर्ण आपण अशोकदादा सकपाळनी संपूर्ण त्यांची फॅमिली खरं तर ज्या फॅमिलीने खरं तर हा संपूर्ण जो आपण पाहिले ही स्पर्धा खरं तर उपलब्ध करून दिली आहे आणि काय जबरदस्त ही स्पर्धा राहिली आहे. 47 धाव्यांचं टार्गेट असणार आहे. मॅचमध्ये चांगली खुन्नस होईल, चांगली ढसण होईल, चांगली स्पर्धा. सध्या आपण हे आजचा शेवटचा दिवस आहे
आणि शेवटचा अंतिम दिवस हा कोणता संघ खरं तर क्वालिफाय करणार आहे आणि फायनलचा खरं तर मॅच जिंकणार आहे, जी ट्रॉफी उचलणार आहे. टीम थोडासा स्पीडअप आपण करूयात. सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित आमचे संपूर्ण मान्यवर. निहाल ग्रुप आयोजित महाविश्व चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं आम्ही सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली तर अशोकदादा सपकाळ साहेब यांचं स्वप्न ही स्पर्धा करणं. त्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये आपण ऑल इंडिया आयकॉन खेळवले. मात्र त्याचवेळी अशोकदादा सपकाळ यांनी आपण पाहिलं तर शब्द दिला की नवी मुंबई आयकॉन, सातारा आयकॉन, 22 गाव आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन अशा पद्धतीने ही स्पर्धा आम्ही पूर्ण करू. तो शब्द पाळला देखील. या स्पर्धेसाठी खास करून आपण पाहिलं तर खांबिल गावचे आमचे अरुणदादा कदम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांची राहिले. आमचे मंगेशजी मालुसरे साहेब त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. आमच्या देवळी गावचे नितीनदादा जाधव साहेब, हरचंदी गावचे संतोषदादा मोरे साहेब, हरचंदी गावचे योगेशदादा बोरे साहेब, आमचे वाळनेचे तेजसदादा भोसले साहेब त्यांचं मी आभार व्यक्त करेल. वारसोलीचे आमचे क्षितिज मोरे त्यांचंही आभार व्यक्त करेल. आमचे मधाचे गाव मांगर अर्थातच किशोरदादा जाधव साहेब यांचेही आभार व्यक्त करेल. मित्रांनो, हे सगळे पडद्यामागचे हिरो आहेत. खरं तर त्यांच्यामुळे आपण पाहिलं तर स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये प्रमुख कारण आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अरुण कदम यांचं मी मनापासून आभार व्यक्त यासाठी करेल कारण की DTP असेल किंवा ग्राउंड लेवल काम असेल, मंडप असेल, बॅनर असेल, चेंडूची पूर्तता असेल, ट्रॉफी, त्याचबरोबर संपूर्ण इतर मॅनेजमेंट असेल, यामध्ये आपण पाहिलं तर अरुणदादा कदम यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर प्रकाश माने, आमचा नितीन जाधव, किशोर जाधवला मी अजिबात विसरणार नाही आहे दादा, कारण की अरुण कदम, मंगेश पवारला विसरून चालणार नाही, त्याची मेहनत खूप राहिली. तेजस भोसले त्याचं मी आभार व्यक्त करतो. योगेश मोरेला अजिबात विसरणार नाही. योगेश मोरे, संतोष मोरे, क्षितिज मोरे, आपल्या आकाश अण्णा खूप काळजी घेतली 3 दिवस आकाश अण्णानं, त्याला अजिबात विसरणार नाही आहे. सुमित धनावडे साहेब असतील, सुदेश सपकाळ असेल, बॉबी दादा असेल, या सगळ्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. यासाठी यांचं मी आभार व्यक्त करतो. नयन सपकाळचं मी आभार यासाठी व्यक्त करणार दादा, कारण की नयन सपकाळच्या माध्यमातून ऑल इंडिया आयकॉन आणि नवी मुंबई आयकॉन नयन सपकाळच्या माध्यमातून खूप सपोर्ट आपल्याला भेटला. यासाठी नयन सपकाळ तुझंही मी आभार व्यक्त करतो मित्रा. SB एंटरप्राइजेस, सचिन माने, भीमसिंग यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल, कारण की त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी 1000 रुपीज. राम मालुसरे साहेबांना मी विसरणार नाही, कारण की गिफ्ट हॅम्पर प्रत्येकाच्या घरापर्यंत आज पोहोचले त्यांच्या माध्यमातून. ट्रॉफी क्रिस्टल आर्ट चेतन मात्रे त्यांचं मी आभार व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर विशेष मी आभार व्यक्त करेल आमचे प्रकाशदादा बाने, डाऊन टू अर्थ माणूस असावा तर असा असावा ज्याला कोणत्याही कामाला आपण पाहिलं तर सांगितलं की ते काम त्यांना पूर्ण केलं. जिथे कमी तिथे प्रकाशदादा त्यांचं मी आभार व्यक्त करेल. विद्यानंद भाऊ पाटील मैदानास ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण देण्यात आलं. जितूबाई मात्रे साहेब यांचा मंडप त्यांचं मी आभार व्यक्त करेल. आणि आमचा विशालदादा सपकाळ असेल, प्रदीप दादा असेल, यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही सातत्याने या स्पर्धेच्या पाठीशी असत राहा. अशोकदादांच्या पाठीशी नेहमी असत राहा. शब्द माझा आहे, हे 2रं वर्ष आहे. 20व्या वर्षामध्ये ही स्पर्धा जगामध्ये नक्की पोहोचेल. निहाल ग्रुप हा फक्त नाव नाही आहे, ब्रँड आहे, आणि ते काम सध्या मात्र चालू आहे. आमचे संपूर्ण यूट्यूब कॅमेरामॅन त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेन. या स्पर्धेला रंगीबेरंगी कोणी बनवलं तर वायस स्पोर्ट्स म्हणजे वायस T-शर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा आणखीन रंगीबेरंगी बनली गेली. सगळ्या संघ मालकांचा आभार व्यक्त करतो, त्यांच्यामुळे आपली स्पर्धा पूर्ण होते. सगळे समालोचक 4 चान या स्पर्धेला 4ही दिवस जे आमचे संपूर्ण समालोचक आपण पाहिलं या स्पर्धेसाठी उपलब्ध होते, त्यांचे आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन तुम्ही सकाळपासून उन्हामध्ये आहेत, आम्ही पाहतोय, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी या मैदानामधली गवताची काती उचलले, ज्यांनी या मैदानामध्ये पॉपिंग क्रीज आखली आहे, ज्यांनी या मैदानामधली माती उचलले, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्सकडे आम्ही जातो. थँक्यू सो मच. सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत व आभार आपण व्यक्त करूया. ज्या माध्यमातून आपण पाहतोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि आता धावसंख्येचा ओघ आपण पाहतोय. धावा झाल्यात त्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेले. आपण पाहतोय नमित पाटील आणि त्याच जोडीला आपण पाहतोय अजय शेलारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आणि पहिल्या षटकासाठी आलाय तो मात्र अक्षय पाटील. मॅच होते सुरुवात. पहिलाच बॉल मोन्या घेऊन निघालाय. पहिल्याच बॉलवरती फाईन लेग रिजन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. अजय शेलारच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. 4 धावा आले आणि पहिल्याच चेंडूमध्ये चौकार खेचतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
तो मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अजय शेलारच्या बॅटमधून चौकार आलाय, दमकम दाखवले. 47 धावांचं लक्ष आणि धावसंख्येचा पाठलाग करताना इथे आपण पाहतोय फायटिंग स्कोर म्हणता येणार नाही, परंतु मॅच जिंकण्यासाठी तुमच्याकडे हुनर असायला हवी, टॅलेंट असायला हवं. ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये अजयनं पहिल्या चेंडूला दाखवलं. निश्चितपणे याला रिव्हर्स अटॅक केलाय, याही वेळेला बॉलला गॅप मध्ये पाठवलंय, बॉल निघून चाललाय दन 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 दनादन करत सीमारशीच्या पलीकडे. अजय शेलारच्या बॅट मधून लगातार 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार. निश्चितच आपण पाहतोय बॅक टू बॅक 2-4. मी म्हटलं तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही काही करू शकता आणि ती परिस्थिती निर्माण केली अजय शेलारनं. 47चं लक्ष, 24 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2-4 आले. अर्थातच धाबा झाल्या त्या मात्र 8 धाबा, म्हणजे पहिलं पाऊल विजयाकडे टाकलंय. पहिली दहाड, पहिला पहाड फोडण्याचा प्रयत्न. यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्टर मधली यष्टी वाकवली नाही तर उखाडून काढले. निश्चितच आपण पाहतोय पहिली विकेट मिळाली आणि इथे मात्र अजय शेलार येतोय पॅव्हेलियन मध्ये, डगआउट मध्ये. आणि आपण जर पाहिलं ना बॅक टू बॅक 2-4 लगावल्याने त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज कमबॅक करतोय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, डाव उधळलाय, खेळ संपलाय, खेळ संपुष्टात आलाय. पॅव्हेलियन मध्ये यावं लागतंय. अजय निराश आहे कारण फक्त चेंडू झाले ते मात्र 3-2 चेंडूंवरती 8 धाबा जमवल्या होत्या. तुमच्याकडे संयम देखील असायला हवं कारण संयम असं शस्त्र आहे, ते कोणत्याही संकटावरती मात करतं आणि ती परिस्थिती मात्र आता निर्माण झाली आहे. अजय निराश झालाय स्वतःवरती, स्ट्राईक वरती होता, 2 बॅक टू बॅक 4 लगावले. त्यानंतरचा चेंडू मात्र डॉट येण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दांडी गुल झाली आहे आणि अजय जाईल मात्र पॅव्हेलियन मध्ये. निश्चितपणे कमबॅक केलंय अक्षय पाटील मोन्याने देखील, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते. त्यानंतर अजय शेलारला माघारी पाठवलंय. तंत्रशुद्ध गोलंदाजी केली जाते, डोक्याचा अगदी वापर केला जातोय. मास्टर माइंड खेळाडू आहे, डोक्यावरती अगदी बर्फ ठेवला. त्यानंतर पाठीमागच्या 2 बॉलवरती काय घडलं हे त्याने सोडून दिलं आणि त्यानंतर काय करायचंय हे डोक्यामध्ये ठेवलं आणि मधली यष्टी वाकवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन नॅट क्रमांक 3 वरती अक्षय जाधव. KSKचा खेळाडू आहे, आज जबाबदारी खूप मोठी आहे त्याच्यावरती देखील. अजूनही महेश नानगोडे अजून बाकी आहे येण्याचा. हो, आणखीन एक फटका फसलाय. यावला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आकाश मोहितेने पकडले झेल आणि इथे मोहन्याने अजून एक विकेट मिळवून दिले. परी 11 या टीमला फलंदाज बाद. आणि निश्चितच आपण पाहतो इथे मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते 8 या अंकावरती. दुसरी विकेट आपण पाहतोय आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय गोलंदाज अक्षय पाटील. पहिल्या 2 चेंडूवरती 4 अंक जरी आला तरी उरलेल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवल्यात आणि 10 कदम दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी व्हेरिएशन आणलाय. पहिल्या 2 चेंडूंवरती चुका केल्या, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती त्या चुकांमध्ये सुधारणा केली. सुधारणा करणं ही मानवाची प्रगती आहे आणि त्या प्रगतीच्या पथावरती सुरू असताना या सामन्यामध्ये 2-4 चटके लागताना देखील उरलेल्या 2 चेंडूंवरती 2 झटके मात्र दिले. तो गोलंदाज अर्थातच आपण पाहतोय अक्षय पाटील पाटील. अगदी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. संकट त्याच्या पहिल्या 2 बॉलवरती आले होते, परंतु संकटातून मार्ग काढत असताना त्यांनी कमबॅक चांगलं केलंय. असं म्हटलं जाताना ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. आता मात्र निश्चितपणे मोन्याने मात्र कमबॅक करून दिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच सुहास पवार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन निघालाय अक्षय पाटील मोन्या. विकेट हॅट्रिकचा बॉल आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली विकेट कोणी मिळवली होती तर सुदेश सकपाळने, KSKचा खेळाडू अहिरे वानवली गावचा. परंतु यावेळेला मोन्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. हो, आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉलने काटा बदलला, त्यानंतर बॉल टर्न झाला आणि पूर्णपणे सुहास पवारला हा बॉलने बीट केलाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. हा बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. निश्चितच आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ते मात्र 8 धाबा. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संधी मात्र घेता येत नाहीये. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतायत आणि यावेळेस फक्त नॉर्मल टच अँड पुश आणि एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि धावफलकावरती धावसंख्या झाली ते मात्र 9 धाबा. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. निश्चितपणे धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे अर्थातच 9 धावा आणि येस कंटिन्यू 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु ज्या वेळेला पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते ना,
त्यावेळेला असं वाटलं होतं की धावफलक अतिशय वेगाने निघून जाईल पुढे, परंतु त्याच वेळेला अक्षय पाटील मोन्याने कमबॅक केलंय. अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आमचे व्यासपीठावरती उपस्थित. आज आपण पाहिले तर टेटली गावचे आमचे सुपुत्र अर्थात आज एक उत्तम क्रिकेटचे समालोचक दादांचे परममित्र सन्माननीय आदरणीय राम शिंदे साहेब, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावरती उपस्थित समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारं व्यक्तिमत्व अर्थातच निशांजी सपकाळ साहेब म्हणजे बुवा साहेब, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित दक्षिण मुंबई शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय संतोषजी सपकाळ साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचं निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025च्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. मॅच बनले गेले. मी म्हणेन विनोद सर ज्या पद्धतीने आता 18 बॉलच्या पाठीमागे 38 धावा बनवायचे आहेत, 50-50 मुकाबला आहे. संघर्षमय मैदानाच्या आतमध्ये मुकाबला पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय, परंतु इतकं सोपं देखील नाही आहे. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी मेहनत देखील करावी लागते. आणि षटक क्रमांक आपण पाहू शकाल इथे मात्र मार्गक्रमण आहे. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश शिंदे. आपण पाहू शकाल आपल्याला पाहायला मिळतोय 22 गावमधील एक कोळगर गावचा हिरा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युके टायगर सारखी स्पर्धा देखील खेळतोय आणि स्पर्धा खेळताना नावलौकिक देखील प्राप्त करतोय. आणि आज तो खऱ्या अर्थानं महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये खेळताना पहिल्या चेंडूसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुलटॉस ठेवला होता. फुलटॉसला माफी नाहीये. फुलटोल वसूल केला जातो. सुहास पवारच्या बॅट मधून आलाय पॉवरफुल बुलंदी षटकार. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराला धावफलकावरती धावा झाल्या. त्या मात्र 15 धावा. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय बॅटरला आणि षटकार लगावलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष इथे मात्र करावा लागेल. संघर्षातूनच नेहमी तुम्हाला यश मिळत असतं. इतक्या सोपं आणि सहज यश कधीच कुणाला मिळत नसतं, कारण त्या प्रयत्नांमध्येच तुमच्या यश दडलेलं असतं. तो प्रयत्न तुम्ही करत राहा, यश नक्कीच तुम्हाला मिळत असतं. परंतु ती परिस्थिती आता मात्र थोडीशी डायव्हर्ट झाली आहे. यावेळेला देखील गरकन फिरकी घेतली. बॉलला देखील दिलाय फिरकावून. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. या अगोदरच्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर आलाय चौकार. म्हणजेच काय, जखमेवरती मीठ चोळणारा हा फटका आलाय. सुहास पवारच्या बॅटमधून चौकार. निश्चितच 19 धावा झाले. धावफलकावरती 2 विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुहास पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सुरेश शिंदेवरती मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय आल्या त्या 4 धावा झाल्या, त्या 19 धावा. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. दसकादाम दाखवलाय. जबाबदारी घ्यावी लागेल आता सुरेशला. दुसऱ्या बाजूने जबाबदारी घेतली आहे ती मात्र बॅटर सुहास पवारनं. पुन्हा फुलटॉस आणि या फुलटॉसला मात्र अडकलाय, फसलाय, लडकलाय आणि बॅक टू पेवेलियन जाईल. विकेट मात्र आलाय. मोठा मासा मात्र गळाला लागलाय. डाव मात्र फसलाय. यस, इट इज अ विकेट. अगदी बरोबर आहे. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है. मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदेने कमबॅक केलाय. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु त्यानंतर फुलटॉस बॉल ठेवला होता. लालसा दिली होती, परंतु लालच एक बुरी बात आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी जाळ्यामध्ये अडकवलंय. सुहास पवार जो हमी होत होता तो बाजूला अगदी काटा त्याने सहजपणे बाहेर काढलाय. विकेट मिळालेली आहे आणि 19 वरती 3 विकेट इथे पाहायला मिळतात अगदी सुरवे टायगर या टीमच्या. निश्चितच आपण पाहू शकाल इथे मात्र 19 धावसंख्येवरती 3 विकेट मात्र मिळवले. सुरेश शिंदेने कमबॅक करून दिलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल आणि त्या पद्धतीनं खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय सुरेश शिंदेने हेरलंय की 6-4 जरी आला तरी विकेट शिवाय पर्याय नाहीये. कमबॅक करावा लागेल. धावा झाल्या त्या 19 आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पुढे आता 15 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 28 धावा, 28 धावा 15 बॉल. अजूनही मॅच बनलेली आहे. मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते. मॅच बनले, मॅच घडले दोन्ही टीमसाठी. एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी सातारा जिल्ह्याचा बेस्ट फिनिशर सतीश बबन सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. व्यासपीठावरती दादा एक सन्मान आम्ही आपल्या शुभ हस्ते करतोय. सन्माननीय आदरणीय सुभाषजी सुतार साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितो. आदरणीय सुभाषजी सुतार साहेब, मी विनंती करेल आपण या हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. दादा एक सन्मान घ्या फक्त प्लीज. आपल्या सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतो. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय सुभाषजी सुतार साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची आपुलकीची
रेशमी धाग्यानं विणलेली शाल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेची मोमेंटो भेट, आठवण भेट म्हणजे निहाल रिसॉर्ट्स आपण पाहिलं तर संपूर्ण प्रतिकृती जी आपण पाहिली तर अगदी जी ॲक्रेलिकमध्ये बनवली गेली. थँक्यू सो मच. तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण उपस्थित राहिला, सोहळ्याची शोभा वाढवलीत यासाठी पुनश्च मनापासून आभार. थँक्यू. याही बॉलवरती एक मोठा फटका आलाय. इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकार येतो आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 23 धावा आपण पाहतोय. गोलंदाज सुरेश शिंदे मात्र त्यांचा जन्मदिवस आहे. रक्ताच्या नात्यापलीकडे एक मैत्रीचं नातं असतं. सुंदर जसं वाऱ्यावर डोलणारं गवताचं पातं असतं. प्रिय मित्राच्या जन्मदिनी याच मनातल्या सदिच्छा, लाख मोलाच्या मित्राला खूप खूप शुभेच्छा. सुरेश शिंदे आपल्याला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्याचा आज वाढदिवस आहे, गोलंदाजी करतोय मात्र खराब प्रदर्शन देखील त्याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. धावा झाले त्या 23 आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. निश्चितपणे सुरेश शिंदे यांनी पहिले काही 2 बॉल खराब टाकले, त्यानंतर कमबॅक जरूर केले, परंतु हा बॉल फुलटॉस ठेवला होता सतीश सनस यांच्यासाठी. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. सुरेश शिंदे कास पठार 22 गावला बिलॉंग करत असतो. आज त्याचा वाढदिवस आहे. पुढे सरसावले, डाऊन दी बॉल खेळले. इथे मात्र 5 क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. सिंगल आली आणि सिंगलने मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या त्या 24 धावा. 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता मात्र आपण पाहतोय उरलेले चेंडू शिल्लक असेल ते मात्र 12 आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. टीम मिटिंग होईल, कुरगोडी होईल, कानमंत्र होईल, कुजबूज होईल, हितगुज होईल, कान छेडाछेडी देखील होईल आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. कारण परिस्थिती तशी आली आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. कारण टायटल इतकं मोठं आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 परवा दुसरा आणि ते टायटल जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू वरती कट रचण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणीच सहज सामना सोडणार नाहीये, कुणीच सहज हार पत्करणार नाहीये. लढणार आणि लढणार आणि समोरच्याला नक्कीच रडवणार. निश्चितपणे अगदी आता इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे 23 धावांची आवश्यकता आहे. कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती भारी पडणार, कोण कोणावरती मात करणार, कोणता संघ इथे विजयी होणार आणि कोणता संघ टॉप 3 मध्ये जाऊन निघून जाणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 23 धावा. आकाश मोहिते जो सातारा जिल्हा आयकॉन आहे तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आणि समोर सातारा जिल्हा आयकॉन बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल सतीश सनस. जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस आणि नमित पाडील आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आता मात्र बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि 3ऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र आकाश मोहिते. हा देखील गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ही लढत खूप महत्वाची आहे. डू ऑर डाय करूया मरोची स्थिती. कारण मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. संघर्ष तर नेहमीच तुमच्या वाट्याला येत राहणार, परंतु त्या संघर्षामध्ये तुमचं यश लपलंय, ते यश तुम्हाला शोधायचं आहे. यावेळेला देखील लोअर फुलटॉसचा बॉल होता, गॅप मध्ये पाठवलाय डीप पॉइंट रिजन मध्ये. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅट मधून हा चौकार आलाय. आता 11 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला टॅब उडवलाय. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक धावत जाईल, सिंगल मिळेल. कमबॅक चांगलं होतंय. आकाश मोहिते देखील कमबॅक चांगल्या पद्धतीने करतोय. धाबा झाले त्या मात्र 29 धाबा. 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश मोहिते गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी देखील केली जाते, परंतु बॅटर देखील प्रयत्न करतायत. नमित पाटील आणि सतीश सनस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी काढण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. आणि निश्चितपणे हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. थोडासा प्रेशर निर्माण झालाय बॅट्समन वरती देखील, परंतु ज्या अर्थी आपण सातत्याने चर्चा करतो ना, देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. फक्त एक अट घातले, जो झिजेल तोच चमकेल. इथं झिजावं लागेल आणि चमकावं देखील लागेल. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, त्याला मात्र सुरेख फटका केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. फिल्डर उभे होते.
एक बाउन्स चेंडूला पकडलं गेलं, फेके केले, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. धावफलकामध्ये धावा झाल्या त्या मात्र 31 धावा, 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज असेल ते मात्र 8 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 16 धाबा मैदानाच्या आतमध्ये. जोडी नमित पाटील आणि सतीश सनदची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नमित पाटील सायकेट वरती आपण पाहतोय. आता मात्र प्रयत्न करण्याचा सुरुवात झाली आहे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पॉपिंग क्रीजचा गोलंदाजानं वापर केला आणि चेंडू पडल्यानंतर अगदी गरंगळला आणि तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद के ऊपर कोई रन नहीं होता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. निश्चितपणे ते फुटवर्कचा वापर केला नाही. तुमचे पाय बोलतील तर धावा देखील बोलतील, परंतु इथे पद्धत आली त्याचा वापर केला नव्हता. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल देखील ऑफ स्टंप वरती ठेवला होता. त्यानंतर लाईन चांगली होती, चेक केली आणि त्यानंतर हा देखील आलेला आहे तो डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल आलेत ना ते डॉट आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच फसले गेले. अर्थातच सुरवे टायगर या टीमसाठी. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळतोय क्रिकेटचा अनभिक्ष्ण सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थानं उंचीवरती घेऊन गेले. खरं तर आपण पाहिलं ना तर ISPL सारखी स्पर्धा पुढे घेऊन घेण्यामध्ये ज्यांचा सर्वाधिक मोलाचा वाटा राहिला आणि मुंबईमधून येत असताना क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ज्या राहुल 11 या टीमने संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट गाजवलं, अशा राहुल 11 संघाचे कर्णधार चंद्रकांतजी शिंदे अर्थात चंद्रा सर यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय. द लेजंड कॅप्टन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. दीक्षितच आपण पाहतोय, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत व आभार. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती करूया स्वागत. या आपण व्यासपीठावरती विराज बडवा. धावा झाल्या त्या मात्र 31 धावा, 3 विकेटचं पतन, 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल डाव्या सिकच्या बाहेर वाईड चेंडू आणि अतिरिक्त एक सिंगल आली आणि या सिंगलला मात्र खातं ओपन झालंय. पुढे या षटकामध्ये 1 अंकानं धावसंख्या पोहोचले 32 धावा. ही पोचपावती आपण पाहिली. बरेचसे मान्यवर मंडळी गेले 4 दिवस आपल्या स्पर्धेला भेट देताना हे अशोकदादा सकपाळ यांच्या कार्याची पोचपावती आहे. तुम्ही पैसा किती कमावला हे महत्त्वाचं नाही आहे, तुमच्याकडे माणसं किती आहेत, तुमच्या शब्दाला किंमत देणारी लोक किती आहेत आणि ती पोचपावती जमवली त्या आदरणीय अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, कट केलाय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल निघून चाललाय दस्तकावरती मस्तक देऊन आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग सिक्सर. डीजे ऑपरेटरसाठी देखील खूप खूप टाळ्या जाऊ द्या. सुमधुर संगीत, चांगलं मायक्रो सिस्टीम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत व आभार. आता मात्र षटकाराला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू झाले ते मात्र 5 आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करतायत सतीश सनद, एक टेनिस बॉल क्रिकेटमधील जबरदस्त बॅटर. पुन्हा हुक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. ही आता मात्र जम्याची बाजू राहील गोलंदाजाची. तुषार सर ज्याने डॉट चेंडू मिळवलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज खुन्नस बॅट आणि चेंडू मधली. हा बॉल जर पाहिलं तर या बॉलच्या पाठीमागे 1 धाव निघाली असती, परंतु संपूर्ण टीमची जबाबदारी सतीश सनसने आपल्या खांद्यावरती ठेवलेली आहे. तंत्राचा, मंत्राचा आणि सूत्राचा वापर करून तो आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करेल, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज अक्षय निवळे देखील आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पूल सक्सेस होईल का नाही. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, विकेटचं पतन आणि त्यानंतर जल्लोष जल्लोष आणि जल्लोष.
कॅप्टन या, आम्ही कॅप्टनला कॉल करतोय. भूमी फायटर्स आणि आरजू 11 दोन्ही कॅप्टन्स आणि ओनर्स. थँक्यू डीजे. कॅप्टन्स ओनर्स मी विनंती करेल आपण या. अर्थातच भूमी फायटर आणि त्याचबरोबर आरजू 11 दोन्ही कॅप्टन आणि संघ मालक विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. टॉप 6 केला जातोय ज्या पद्धतीने आपण पहिल्या मॅच पासून पाहतोय. आणि टॉप 6 जेव्हा चालू झाली तेव्हाच आपण चर्चा केली कंपल्सरी ड्रेसिंग है, कंपल्सरी चेसिंग करना पडेगा दोस्त. आणि मॅच आता कशा पद्धतीने होते ते बघायचं आहे. अप्रतिम मॅच. कंपल्सरी चेसिंग करत असताना कशा पद्धतीने खेळ करावा लागेल. कॅप्टन या, भूमी फायटर आणि आरजू 11 दोन्ही कॅप्टन आपण या आणि संघ मालक देखील. 3 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 9 धाबा. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहूया. स्नॉ सॅकेटवरती नमित पाटील मात्र अडकून पडलाय. 4 चेंडू खेळतोय. आता न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. अरुण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 9 धाब्यांची गरज. 9 धाबा 3 चेंडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय निवळे कांदाटी खोऱ्यातील हा खेळाडू. मात्र त्याला मात्र संधी मिळते. अक्षयसाठी 3 चेंडू आणि 9चा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला आहे उंची, क्षेत्ररक्षक येईल परंतु सेफ झोन मध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल. गुड रनिंग बिटून द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, नशिबाचं दार उघडलंय. तिसरी धाव देखील संपूर्ण झाली आहे. हा क्रिकेटचा थरार आहे. हा महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा थरार आहे. हा क्रिकेटचा अविश्वसनीय सोहळा आहे. अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे मोठं स्वप्न आहे. आणि 3 धावा आल्या. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धाब्यांची. 2 बॉलच्या पाठीमागे एक फक्त बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. अगदी 6 धावा हव्या आहेत आणि स्ट्राईक एंडला नवी मुंबई आयकॉन खेळाडू नमित पाटील जो तुर्भे गावाला बिलॉंग करतो. आज मात्र या मैदानावरती तो अर्थातच सुर्भे टायगर टीमच्या माध्यमातून खेळतोय आणि त्याला बनवायचे आहेत 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. तुषार सर नवी मुंबईचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला अक्षय निवळे कांदाटी खोऱ्यातील एका दुर्गम परिसरातील निवळी गावचा हा पठ्या आज मात्र महाबळेश्वर चॅम्पियन लीग मुळे आपल्या संघ मालकासाठी खेळतोय. चला पास करा थोडासा स्पीड अप घ्या प्लीज टीम. वेळ कमी आहे. यानंतर फायनल, सेमीफायनल, फायनल हे 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि मी विनंती करेल भूमी फायटर कॅप्टन आणि संघ मालक आपण या. आणि त्याचबरोबर आरजू 11 कॅप्टन आणि संघ मालक विनंती करेल आपण या. चला फास्ट विनंती आहे कॅप्टन्सने देखील या. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ दौडू नका. आयोजक आम्हाला सूचना करतात, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मोठी स्पर्धा आहे. बरेचसे आपल्याला सामने चांगल्या पद्धतीने खेळवायचे. सेमीफायनल, फायनल टायटल जिंकण्यासाठी जास्त षटकं मिळतील तर तुम्हाला फायदा आहे. कारण मोठी स्पर्धा आहे, खेळ मोठा आहे, खेळाडू मोठा आहे आणि पैशाला देखील तोटा नाही आहे. ते तुम्ही खेळत राहा. खेळता खेळता तुम्ही जिंकत राहा. 2 चेंडू 6 धावा आणि 2 चेंडू. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नमित पाटील. फक्त 4 चेंडू खेळलाय आणि 2 धावा जमवल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय निवळे मात्र 2 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 6 धाब्यांची. हा निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती काय घडतंय? ओहो, डॉट चेंडू पाहायला मिळतोय तुषार सर. ही मेजबानी आहे. 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू. निर्णायक क्षणाचा हा जल्लोष आता मात्र कोणत्या संघाचा? एका बाजूला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये भिडत करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज तर एका बाजूला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत, जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये. वार प्रतिवार, हल्ला प्रति हल्ला आणि इथे मात्र तिखट मारा. आणि आता मात्र बॅटरला करावा लागेल प्रहार. सामना जिंकायचा आहे कारण कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 6 धाबा. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच, पैसा वसूल मॅच. इथे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवायच्या आहेत. आपल्या जीवनातील सर्वोत्तम बॉल टाकायचा आहे अक्षय निवळेला, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या जीवनातील सर्वोत्तम बॉल खेळायचा आहे अगदी नमित पाटीलला. कोण कोणावरती पडणार भारी हे पाहणं खूप गरजेचं आहे. 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धाबा. 1 चेंडू. दडपण दोन्ही बाजूला बॅटर आणि गोलंदाजावरती. शेवटचा चेंडू या चेंडूला दिलाय. हाय 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 हाय. बिग 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 स्मॅश इट.
मॅच कडे जाऊया किरण सर यांच्याकडे. थँक्यू सो वाव, मच. नमित पाटील हिरो राहिला या मॅचचा, या मोठ्या मंचाचा सरपंच राहिला. शेवटचा चेंडू, एक चेंडू 6 धावांनी मॅच तो कधी विसरणार नाहीये. निहाल ग्रुप आहे आणि या निहाल ग्रुप मध्ये अशा स्पर्धा तुम्हाला बघायला भेटतील. या कॅप्टन सुर्वे टायगर कॅप्टन आणि संघमालक या मॅन ऑफ द मॅच नमित पाटील, आपण या चला प्लीज या, लगेच आता चिठ्ठ्या होणार आहेत.